राहुरी फॅक्टरी परिसरातील श्रीरामपूर चौक येथे भावाला सोडवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर लोखंडी गजाने डोक्यात मारून जखमी केल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत शिवराम श्याम तनपुरे वय वर्ष 42 राहणार राहुरी फॅक्टरी तालुका राहुरी यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत असं म्हटलं आहे की दिनांक 21 जून 2026 रोजी दुपारी चिंचविहिरे येथील लग्न समारंभात भाऊ विजय यांच्यासह केटरिंगचं काम करत असताना यावेळी तेथे उपस्थित असलेल्या नितीन रोकडे याने फिर्यादी यांच्या भाऊ विजय याला बोलावून तू मला आणि बाळू भालेकरला ओळखतो का अशी विचारणा केली। त्यावर विजय यांनी ओळखत नसल्याचं सांगितल्याचा राग आल्याने नितीन रोकडे यांनी शिवीगाळ करत हाताने मारहाण केली। त्यानंतर सायंकाळी काम संपवून शिवराम तनपुरे आणि त्यांचा भाऊ विजय हे मोटारसायकलवरून घरी जात असताना राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर चौकात नितीन रोकडे व बाळू भालेकर दोघे राहणार प्रसादनगर राहुरी फॅक्टरी यांनी त्यांना अडवले। यावेळी त्यांनी विजयाला पुन्हा लाथाबुक्क्याने मारहाण करण्यास सुरुवात केली। भावाला सोडवण्यासाठी मध्ये गेलेल्या शिवराम तनपुरे यांच्या डोक्याला नितीन रोकडे याने लोखंडी गजाने मारल्याने ते जखमी झाले। त्यानंतर दोघांनी शिवीगाळाने दमदाटी करून आज रात्री तुझा काटा काढतो अशी धमकी दिल्याचं फिर्यादीत म्हटलंय। या घटनेमध्ये फिर्यादी शिवराम तनपुरे यांच्या शर्टच्या खिशातील सुमारे 15,000 रुपये रोख रक्कम गहाळ झाल्याचंही फिर्यादीत म्हटलंय। या प्रकरणी राहुरी पोलीस नितीन रोकडे आणि बाळू भालेकर दोघेही राहणार प्रसादनगर राहुरी फॅक्टरी यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 717/2026 भारतीय न्याय संहिता कलम 118(1), 115(2), 351(2), 324(2), 35 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बाबासाहेब शेळके हे करतायत।